तर आजचा विषय आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आलेला आहे 23 एप्रिल 2026 या दिवशी. आणि पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण काही सेवा किंवा काही गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते, भरभराटी येत असते. ज्या काही गोष्टी असतात, काही सेवा केल्याने आपली इच्छापूर्ती होत असते. संकल्पयुक्त सेवासुद्धा कोणी करत असतं. तसेच गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सोने नाणे असं म्हटलं जातं, त्या दिवशी खरेदी केल्याने आपल्या घरात जी काही वस्तू आपण खरेदी करत असतो अगदी ती मोडायची वेळ येत नाही, असं त्याचं महत्त्व आहे. म्हणून गुरुपुष्य नक्षत्रापासून आपण एक सेवा जी आहे ती चालू करू शकतो. आता ही सेवा कुठली बरं, तर बघा वातींची सेवा. आता बऱ्याच लोकांनी वातींची सेवा जी आहे ती ऐकलीसुद्धा असेल, पण बघा ही सेवा परफेक्ट आणि व्यवस्थितपणे केली तर याचं फलप्राप्ती ही नक्कीच असते, 100% असते असं मी सांगते. कारण मी स्वतः ही सेवा केलेली होती घरासाठी आणि खरंच माझी ही सेवा झाली तेव्हा माझं घराचं कामसुद्धा म्हणजे जे कागद अडकलेले ते निघाले होते. तर अनुभव आहे म्हणून सांगेल. तर नक्कीच तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर सेवा जी असते ही वातींची तुम्ही करू शकतात. बघा सेवा करायचं काम आपलं असतं. आपण सेवा करून स्वच्छ मनाने निर्मळ भाव ठेवून एका विश्वासाने महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करा. नक्कीच आपल्याला ते योग्य वेळ आल्यानंतर ते देत असतात, हे नक्कीच असतं. म्हणून आपण सेवा करत राहायचं, ते मेवा देत असतात. फक्त तुम्हाला सांगेल निस्वार्थी भाव ठेवा. आपल्या मनात जो भाव असेल त्या भावनेने आपण सेवा करत राहायचं आहे, नक्कीच आपली सेवा ही स्वीकारत असतात. तर बघा सेवा कशी करायची, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन गुरुपुष्यामृत योग जो आहे तो 23 तारखेला येणार आहे. तर 23 तारखेला आपल्याला सेवा चालू करायची आहे. पुष्य योग जे आहे तो रात्री 8:57 लागणार आहे. ठीक आहे, रात्री लागणार आहे. तर आपण जी पहिली वात असते, पहिल्या दिवसाची वात जी असते फुलवात, ती आपल्याला 8:57 लावायची आहे. गुरुपुष्यामृत लागणार आहे, योग लागणार आहे तेव्हा पहिल्या दिवसाची. तर आपल्याला गाईचं तूप जे असतं ते लागणार आहे आणि एक फुलवात लागेल, त्या दिवशी आपल्याला प्रज्वलित करायची. आता दुसऱ्या दिवसापासून कशी सेवा करायची, तर बघा आपल्याला या सेवामध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला गुरुपुष्य नक्षत्र आहे त्या दिवशी 1 वात लावायची आहे, दुसऱ्या दिवशी 2 वाती, तिसऱ्या दिवशी 3 वाती. चढत्या क्रमाने 12 दिवस होतात तोपर्यंत म्हणजे रोज 1 वात वाढवायची आहे. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वाती, तिसऱ्या दिवशी 3 वाती. या पद्धतीने 12व्या दिवशी 12 वाती येतील. बरोबर, तुपाच्याच वाती ह्या प्रज्वलित मी केल्या होत्या म्हणून तुम्हाला मी तुपाच्याच सांगेल. तर तुपाच्या वाती, गाईच्या तुपाच्या वाती लावायच्या आहेत. 12व्या दिवशी 12 वाती आल्या की नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा 12च वाती लावायच्या आहेत, वाढवायच्या नाहीत. 12व्या दिवशी 12 वाती, नंतर 13व्या दिवशी सुद्धा 12 वाती आणि नंतर कमी करत आणायचे. ज्या पद्धतीने आपण चढत्या क्रमाने वाढवल्या वाती त्या पद्धतीने 12 वाती, नंतर 11 वाती, 10 वाती, 9 वाती, अशा पद्धतीने 1 वातपर्यंत आपल्याला आणायचं आहे. अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे. आता ह्या वाती एकदम आपण भिजवून ठेवला तरीसुद्धा चालेल, काउंट करून घ्या, त्या पद्धतीने तुम्ही भिजवा. किंवा दररोज तुम्ही एवढ्या वाती भिजवून ठेवायच्या त्या पद्धतीने लावल्या तरीसुद्धा चालेल. आता ही पहिली वात जी आहे तर आपण गुरुवारी लावणार आहोत. 8:57 गुरुपुष्यामृत योग लागणार आहे म्हणून. पण 23 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. 24 तारखेपासून तुमचा वेळ जो असेल तो फिक्स करून घ्या. तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी एकच वेळ ठेवायची सेवेची. सकाळी जर जमत असेल त्याच वेळेला आपण वाती प्रज्वलित करायच्या आहेत. वाती प्रज्वलित केल्यानंतर एक मोठी डिश घ्या तरी चालेल, एक मोठा दिवा असेल तुमच्याकडे तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही घ्या. वाती ह्या देवघरासमोरच आपण प्रज्वलित करायच्या आहेत. वाती प्रज्वलित केल्यानंतर आपण तिथे बसायचं आहे. असं नाही की वाती प्रज्वलित केल्या आणि आपलं काम संपलं, तर नाही. आपण वाती प्रज्वलित करायच्या आहेत. देवघरासमोर वाती प्रज्वलित करा. प्रज्वलित केल्यानंतर आपण आसन घेऊन तिथे बसायचं आहे. बसल्यानंतर आपल्याला तिथे मंत्र उच्चार करायचे आहेत. आता बघा आपल्याला जे काही काम असेल ते तुम्ही संकल्प केला त्या दिवशी तरीसुद्धा चालेल. गुरुपुष्यामृत योगाला तुम्ही संकल्प करा की तुम्ही कोणत्या कामासाठी, तुमचं घर असेल, काहीतरी असेल, पैशांविषयी अडलेले कामं जे असतात त्यासाठी करत आहे तर ते तुम्ही संकल्प करा. त्यासाठी मी ही सेवा करत आहे तसं तुम्ही सांगावं आणि त्या दिवशी सुरुवात करायची आहे. आता हा संकल्प तुम्ही गुरुवारी घेऊ शकतात, काही हरकत नाही. संकल्प गुरुवारी करावा आणि आपण ही सेवा सुरुवात करावी. आता ही सेवा करत असताना त्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचे जेवढे काही बघा मंत्र स्तोत्र असतात ते तुम्ही म्हणू शकतात. आता यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा किंवा उपासना येत असते, तर बघा आपण वाती प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला तुपाच्या प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीला सुगंध हा आवडत असतो आणि माता लक्ष्मीच्या सेवा यावरती केल्या जातात. तर ती म्हणजे पहिली म्हणजे बघा
विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणू शकतात. नाही शक्य, व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे, अगदी छोटंसं एकाच पानाचं आहे, ते तुम्ही म्हणावं. त्यानंतर तुम्हाला सांगेल महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकतात. श्री सूक्त आहे ते तुम्ही एक वेळा म्हणू शकतात. लक्ष्मी गायत्री मंत्र तो तुम्ही घेऊ शकतात 16 वेळा. नंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, नवार्णव मंत्र 16 वेळा घ्या, कुबेर मंत्र 16 वेळा घेऊ शकतात. या पद्धतीने तुम्ही या सेवा करू शकतात. तिथे बसल्यानंतर जोपर्यंत वाती प्रज्वलित आहेत तोपर्यंत तुम्ही सेवा करायच्या आहेत. ज्या कोणत्या उपासना आहेत अगदी जेवढ्या प्रज्वलित आहेत तोपर्यंत तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. आणि सम झाल्या म्हणजे त्या वाती सम झाल्यानंतर ती रक्षा अशीची अशी आपण सांभाळून ठेवायची आहे. संपूर्ण सेवा झाल्यानंतर त्या वाती आपण सांभाळून ठेवायच्या. ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी लावल्या आपण चढत्या क्रमापर्यंत 12 आणि नंतर उतरत्या क्रमापर्यंत एकदम त्या 24 दिवसाच्या ज्या वाती राहणार आहेत त्या आपण बघा आपल्या घराजवळ जर झाड असेल तर त्या कुंडीमध्ये पुरू शकतात, राख जी असते त्या वातींची, किंवा मग आपल्या घराच्या बाहेर शेत असेल किंवा गार्डन असेल तिथे पुरू शकतात, किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, या सांभाळून ठेवा, इकडे तिकडे टाकू नका असं मी सांगेल. आता प्रश्न येतो की ताई या 24 दिवसांमध्ये जर मासिक धर्म आला, आता समजा या पुष्यामृत योगाला माझा मासिक धर्म आहे तर मी करू शकत नाही, तर तुमच्या घरात जर दुसरा व्यक्ती सेवा करत असेल समजा त्या दिवशी सुरुवात करून घेत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्या व्यक्तीकडून तुम्ही सुरुवात करून घ्या. पुढचे दिवस तुम्ही करा तरीही चालेल, किंवा शक्यच नाही मला या गुरुपुष्यामृत योगाला तर पुढच्या महिन्यात अजून येणार आहे मेमध्ये 21 मे या दिवशी, तर तेव्हा तुम्ही सुरुवात करा तरीही चालेल. आता या 24 दिवसांच्या कालावधीमध्ये समजा तुम्हाला संकल्प आपण करत असो एखाद्या सेवेसाठी, एखाद्या कामासाठी, तुमचा मासिक धर्म आला तर मग ताई माझ्या 4 दिवस स्किप होतील, मग काय करू? 4 दिवस सेवा स्किप होईल, बरोबर. तर तुमच्या घरात जो एखादी व्यक्ती असेल तर त्याला ती सेवा करायला सांगा 4 दिवस. नाही तो करत असणार तर 4 दिवस गेल्यानंतर पुढे सेवा कंटिन्यू करा तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने करा. सुतक जर आलं तुम्हाला तर सेवा करू नका. पुढच्या महिन्यात जेव्हा गुरुपुष्यामृत योग येणार आहे तेव्हा तुम्ही सेवा करा. कारण सुतक जर म्हटलं तर 13 दिवसाचा कालावधी येत असतो आणि एवढा कालावधी जास्त गॅप होत असतो. त्यापेक्षा जेवढी सेवा झाली तेवढी नंतर राहू द्या. पुढच्या महिन्यात जेव्हा गुरुपुष्यामृत योग येणार आहे तेव्हा तुम्ही सुरुवात करा तरीसुद्धा चालेल. आता ही सेवा करत असताना बघा बऱ्याच लोकांना दृष्टांत किंवा संकेत रूपात आपली सेवा जर खरोखर मनापासून असली किंवा काही असलं तर आपल्याला नक्कीच संकेत हे मिळत असतात. आपली सेवा झाल्यानंतर सुद्धा वातींचा आकार तयार होत असतो, किंवा वाती जेव्हा प्रज्वलित करत असतो तेव्हा त्या वातींमध्ये विविध प्रकारचे आकार, मोराचा आकार किंवा वेगवेगळे आकार तयार होत असतो. हे आपण लक्ष ठेवायचं आहे. वाती जे असतात जेव्हा प्रज्वलित होतात त्या धूर निघत असतो त्यामध्ये, किंवा जेव्हा प्रज्वलित होतो ती अग्निदेवता आपल्याला संकेत देत असतात. म्हणून आपण मनापासून अगदी ती सेवा करायची. सेवा करत असताना आपल्या घरातील कुणासोबत बोलू नका. वाती प्रज्वलित होत असतात तोपर्यंत आपण कुणासोबत बोलायचं नाही आणि ती सेवाच आपण कंटिन्यू वाती म्हणजे सम होतात तोपर्यंत ही मंत्रस्तोत्र आपल्याला पठण करायचे आहेत तिथे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. फक्त एवढं सांगेल, तुम्ही वेळ एक ठेवा. पहिल्या दिवसाचा कालावधी हा इकडे तिकडे असतो, कारण नक्षत्राच्या मुहूर्तावर आपल्याला सुरुवात करायची असते आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी किंवा संध्याकाळी या पद्धतीने तुम्हाला दिवसभरात कधीही जो वेळ साध्य होत असतो तो तुम्ही बघा आणि तोच वेळ ठेवून तुम्ही 24 दिवस म्हणजेच राहिलेले 23 दिवस ही सेवा करायची असते. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. अगदी छान अशी सेवा आहे. सगळ्यांना अनुभव येतो, म्हणून तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. चला, सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते, माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.